पोल्ट्री व्यवसायातून लाखो रुपये कमवायचे स्वप्न बघताय, मग आधी हे कडू सत्य ऐकून घ्या, नाहीतर पूर्ण भांडवल बुडवून बसाल. बहुतेक लोक शेड बांधतात, पिल्लं आणतात आणि मग मर्तुकीचा मॉर्टॅलिटीचा पाढा वाचतात. का? कारण त्यांना फक्त नफा दिसतो, मॅनेजमेंट नाही. जर तुमच्या 100 कोंबड्यांपैकी 10 पेक्षा जास्त मरत असतील तर समजून जा तुमचा व्यवसाय चुकलाय. लक्षात ठेवा, पहिले 10 दिवस म्हणजे ब्रूडिंग टाईम, पिल्लांना लेकरासारखं जपावं लागतं. तापमानात थोडा बदल झाला की गेम संपला. पाणी अस्वच्छ म्हणजे आजारांना दिलेलं निमंत्रण आहे. फार्मवर कोणालाही येऊ देऊ नका, आजार चपलेतूनही येऊ शकतो. स्मार्ट शेतकरी काय करतो? तो मर्तुकीची वाट बघत नाही, वॅक्सिनेशनचं वेळापत्रक तोंडपाठ ठेवतो. तो फक्त कष्ट करत नाही तर प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतो आणि ओरिजिन फार्मसारखं एक कडक बायोसिक्युरिटी मॉडेल पाळतो. नुसते कष्ट करून कुणीही श्रीमंत होत नाही. व्यवसाय वाचवायचा असेल तर आधी नुकसान थांबवायला शिका. कोंबड्या वाचल्या तरच खिसा भरेल. तुमच्या फार्मवर मर्तूक होते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रॅक्टिकल माहितीसाठी तुमच्या या मित्राला सबस्क्राईब करायला विसरू नका.